कुठल्याही कुल्फी मोडमध्ये सेट करा किंवा कुल्फी मोड नसेल तर इतर कुठल्याही भांड्यात सेट करा, एकदम परफेक्ट सेट होते बरं ही कोकोनट कुल्फी। आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यात मुलांसाठी ही कोकोनट कुल्फी नक्कीच बनवा बरं। खूप म्हणजे खूप सोपी आहे बनवायला, तसेच खूप कमी साहित्यात तयार होते आणि चवीला एकदम अप्रतिम लागते आणि बनवायला इतकी सोपी आहे की लहान मुलं किंवा इतर कोणीही अगदी सहज बनवू शकतं। तर लगेच आपण रेसिपी पाहूया। त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, रेसिपी पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। तर लगेच आपण ही कोकोनट कुल्फी कशी बनवायची हे पाहूया। तर आता नारळाची आईस्क्रीम म्हटलं तर नारळ आलंच, त्यामुळे एक नारळ घेतलेला आहे मी। नारळ असा फोडून घ्यायचा आहे, त्यानंतर त्याचं वरचं जे कवच आहे ना ते काढून घ्यायचं आहे आणि ही काळपट रंगाची साल देखील आपल्याला काढून घ्यायची आहे। त्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहे। याचे आता साल काढून तुकडे करायला हे मी मिस्टरांकडे देते। तोवर लगेचच आईस्क्रीम बनवण्यासाठी आपल्याला दूध घ्यायचं आहे अर्धा लिटर। 1 लिटर दूध मी अगोदर तापवून ठेवलेलं होतं, त्यावरची ही साय काढून घेते। साय असेल तर साईडला काढून घ्यायची आहे, कारण आपण आईस्क्रीम बनवताना ही वापरणार आहोत। आता ही साय मी साईडला ठेवते आणि आता अर्धा लिटर दूध आपल्याला मोजून घ्यायचं आहे। हा 1 कप आणि हा दुसरा कप, म्हणजे टोटल अर्धा लिटर दूध मी एका मोठ्या कढईमध्ये काढून घेतलेलं आहे। आता ही कढई आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे आणि या दुधाला आता छान उकळी आणून घ्यायची आहे। या दुधाला उकळी येते तोवर लगेच आपल्याला अर्धा कप मिल्क पावडर घ्यायची आहे। मिल्क पावडरमुळे खूप छान टेस्ट येते आपल्या आईस्क्रीमला। नेस्ले एव्हरीडेची मिल्क पावडर घेतलेली आहे मी, तुम्ही कुठल्याही ब्रँडची मिल्क पावडर घेऊ शकता। आता या मिल्क पावडरमध्ये आपल्याला अर्धा कप दूध घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यात 1 टीस्पून कॉर्नफ्लोअर आपल्याला घालायचं आहे। कॉर्नफ्लोअर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही स्किप देखील करू शकता। कॉर्नफ्लोअर देखील मिल्क पावडर सोबत व्यवस्थित मिक्स करायचं आहे। अशा प्रकारे एकदम स्मूथ पेस्ट बनवायची आहे आपल्याला। आता फ्लेवरसाठी यात मी 2 ते 3 थेंब व्हॅनिला एसेन्स घातले आणि हे देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते। व्हॅनिला एसेन्समुळे आपल्या आईस्क्रीमला छान टेस्ट येते। आता हे मिश्रण आपल्याला दुधामध्ये घालायचं आहे। तर इकडे आपल्या दुधालाही छान उकळी आलेली आहे आणि दूध आपलं थोडंसं आटलेलं देखील आहे, कारण हे 1 ते 2 मिनिट असं छान उकळत होतं। दूध थोडंसं आटलं की आता आपण जी पेस्ट बनवलेली आहे ना, ती सगळी पेस्ट आपल्याला दुधामध्ये घालायची आहे आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून 2 ते 3 मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे, छान उकळवून घ्यायचं आहे। लगेच दूध आपलं घट्ट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकाल। मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लोअरमुळे दूध लवकर घट्ट होतं। त्यानंतर आपल्याला यात अर्धा कप साखर घालायची आहे आणि साखर आता विरघळेपर्यंत हे मिश्रण आपल्याला छान उकळवून घ्यायचं आहे। यातली साखर विरघळलेली आहे, तुम्ही पाहू शकाल। आणि आता हे आईस्क्रीमसाठीचं आपलं मिश्रण तयार आहे। लगेच गॅस बंद केलाय मी। हे आता थोडंसं थंड झालं की आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून एकदम थंड करून घ्यायचं आहे। मिश्रण थंड होतंय तोवर लगेच आपल्याला असे नारळाचे तुकडे करून घ्यायचे आहे। त्यानंतर हे नारळाचे छोटे छोटे तुकडे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे। तसेच आता या नारळाच्या तुकड्यांसोबतच आपल्याला थोडीशी इलायची पावडर घालायची आहे, किंवा तुम्हाला नसेल घालायची तर स्किप देखील करू शकता। आणि हे आता आपल्याला असं थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर यात नारळाचे पाणी निघालेलं आहे ना, ते पाणी यात घालायचं आहे। त्यानंतर आपण जे दुधाचं मिश्रण थंड करायला ठेवलेलं होतं ना, ते सर्व मिश्रण यात घालायचं आहे। दुधाचं मिश्रण मी थंड झाल्यावर पुरणाच्या चाळणीने गाळून घेतलं होतं, त्यामुळे हे एकदम क्रीमी आणि एकदम स्मूथ तयार झालेलं आहे। आता ह्या मिश्रणाची आपल्याला एकदम स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे अशा प्रकारे। जास्त नारळ आपल्याला जाड जाड ठेवायचं नाही बरं, नाहीतर मग आईस्क्रीम खायला एवढी बरोबर लागत नाही। छान असं नारळ बारीक करून घेतलेलं आहे मी। आता या मिश्रणामध्ये आपल्याला आपण जी 1 लिटर दुधावरची साय ठेवलेली होती ना साईडला काढून, ती घालायची आहे आणि आता पुन्हा एकदा थोडंसं याला मिक्स होईपर्यंत मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। साय घातल्याच्या नंतर याला जास्त फिरवायची गरज नाही बरं, थोडंसं मिक्स होईपर्यंत फिरवलं की हे मिश्रण असं एकदम क्रीमी तयार होतं, तुम्ही पाहू शकाल। आणि बस आता ही एवढीच मेहनत आहे बरं ही कोकोनट आईस्क्रीम बनवण्यासाठी। आता लगेचच आपल्याला आईस्क्रीम सेट करायला ठेवायची आहे। आता तुमच्याकडे जर कुल्फी मोड नसेल ना, तर तुम्ही अशी ग्लासमध्ये देखील आईस्क्रीम सेट करू शकता बरं। अर्ध मिश्रण मी ग्लासमध्ये ओतून घेतलेलं आहे। ग्लासमध्ये मिश्रण ओतून झालं की हे आपल्याला कव्हर करून घ्यायचं आहे ॲल्युमिनियम फॉइलने अशा प्रकारे, आणि लगेच हे फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे। त्यानंतर कुल्फी मोड असेल तर त्यामध्ये देखील असं मिश्रण भरून घ्यायचं आहे। तसेच तुम्ही ही आईस्क्रीम प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये देखील सेट करायला ठेवू शकता बरं, किंवा वाट्यामध्ये देखील आईस्क्रीम सेट करू शकता। कुल्फी मोडमध्ये मिश्रण ओतून झालं की त्याला अशा स्टिक लावून घ्यायच्या आहे आपल्याला, आणि त्यानंतर हा कुल्फी मोड देखील आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचा आहे कुल्फी सेट होण्यासाठी। आणि आता उरलेलं मिश्रण ह्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ओतून घेते मी
तुम्ही पाहू शकाल अर्धा लिटर दूध आणि 1 नारळ वापरून केवढ्या साऱ्या आईस्क्रीम तयार होतात. तर आता ह्या डब्याला देखील झाकण लावून हा देखील मी फ्रीजरमध्ये ठेवते 6 ते 7 तासासाठी. आता 7 तासानंतर आपले आईस्क्रीम आणि कुल्फ्या सेट झाले की नाही हे आपण चेक करूयात. पहिले आपण ग्लासमधला आईस्क्रीम डिमोल्ड करूयात. आईस्क्रीम आपली व्यवस्थित सेट झालेली आहे. आता ही ग्लासमधून अशी लगेच निघणार नाही, त्यामुळे हा ग्लास आपल्याला नॉर्मल पाण्यामध्ये असा धरायचा आहे किंवा असा फिरवून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये असा चाकू टाकून आपल्याला गोल फिरवत आईस्क्रीम डिमोल्ड करून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकाल अगदी सहज निघते असं केल्याने आईस्क्रीम. आता याला मी असं कट करून घेते. एकदम क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे बरं आपल्या आईस्क्रीमला. तसेच यात अजिबात आईस क्रिस्टल वगैरे जमा झालेले नाही आहे. आता आपण आपल्या कुल्फ्या देखील चेक करूयात व्यवस्थित सेट झालं आहे की नाही. तर हा कुल्फी मोड देखील आपल्याला नॉर्मल पाण्यात असा बुडवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कुल्फ्या काढून घ्यायच्या आहे. तुम्ही पाहू शकाल किती सुरेख सेट झालेल्या आहेत कुल्फ्या. तर रंगही एकदम परफेक्ट आलेला आहे आणि अगदी सहज निघताय बरं. मोडला अजिबात चिटकत वगैरे नाही आहे आणि मस्त एकदम दाणेदार क्रीमी मलाईदार टेक्स्चर आलेलं आहे. खरंच तुम्ही आता उन्हाळ्यात या कुल्फ्या बनवून बघा. मुलांना खूप आवडतात. मुलांनाच काय तर मोठ्यांना देखील ह्या कुल्फ्या खूपच आवडतात. आता डब्यामध्ये आईस्क्रीम सेट करायला ठेवली होती ती तर तन्वीने अगोदरच खाऊन घेतलेली आहे बरं. खरंच खूपच छान होते ही आईस्क्रीम आणि लहान मुलांना तर प्रचंड आवडते. त्यामुळे आता सुट्ट्यात तुम्ही देखील एकदा तरी नक्की ट्राय करा. आणि आजची आपली ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.